नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी संजीवनी गवई. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला कळालाच असेल, की जे-एन-एम सेकंड इयरमध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात, हे आपण हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्याचसोबत मी डेली व्लॉग्स अँड ट्रॅव्हलिंग व्लॉग्स तसेच स्टडी रिलेटेड व्हिडिओ बनवत राहते. जर तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओज आवडत असेल पाहायला, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात आपल्या व्हिडिओसाठी. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर जे-एन-एम फर्स्ट इयरचे जे पण स्टुडंट असतील ना, त्यांना माहीत नसेल की त्यांचे कुठले सब्जेक्ट आहेत जे-एन-एम फर्स्ट इयरचे, तर ते तुम्ही आधी जाऊन बघा. मी तो पण व्हिडिओ बनवलेला आहे. तर माझ्या पेजमध्ये तुम्हाला भेटून जाईल. कारण की तुम्हाला फर्स्ट इयरचे सब्जेक्ट तुम्हाला पूर्ण माहिती असेल, तर सेकंड इयर तुम्हाला सब्जेक्ट इझिली कळतील. सो तो तुम्ही आधी व्हिडिओ बघा. देन त्यानंतर आपण तुम्ही या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू शकता. तर आपण सगळ्यात पहिले बघूया, की आपल्या सेकंड इयरमध्ये किती सब्जेक्ट असतात. तर सेकंड इयरमध्ये आपल्याला 4 सब्जेक्ट शिकायचे असतात. त्यामध्ये ना सगळ्यात पहिले आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1, मेडिकल सर्जिकल नर्सिंग 2, नंतरला आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग आणि नंतरला आहे मेंटल हेल्थ नर्सिंग. असे आपल्याला 4 सब्जेक्ट शिकायला भेटतात. सगळ्यात पहिले आपण बघूयात, की मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 त्यालाच आपण ना एम-एस-एन बोलतो. तर त्याचे काय झालेत, की 2 पार्ट्स झालेत. सो एम-एस-एन 1 आणि एम-एस-एन 2 आपल्याला त्याच्यामध्ये शिकायला भेटतात. तर त्यामध्ये सिंपल दोघांमध्ये पण सेमच आहे कंटेंट. फक्त त्यामध्ये आपल्याला दोघांमध्ये पण डिसीज कंडिशन बघायचे. म्हणजे की ऑल ओव्हर सेकंड इयर जो आहे ना आपला, सेकंड इयर पूर्ण डिसीज कंडिशन आहे. एम-एस-एनमध्ये पण आहे, चाइल्डमध्ये पण आहे आणि सायकियाट्रिकमध्ये. तर सगळीकडे आपल्याला डिसीज कंडिशनच बघायचे फक्त सब्जेक्ट वेगवेगळे आहेत. सो त्यामुळे आपल्याला थोडे वेगवेगळे डिसीज कंडिशन असतात. तो आता आपण पाहणार आहोत की मेडिकल सर्जिकल नर्सिंग. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत मेडिकल सर्जिकल नर्सिंग. म्हणजे एम-एस-एन. सिंपलचं मी तुम्हाला एम-एस-एन म्हणेल तर तुम्हाला समजून जाईल. सो एम-एस-एन जो आहे ना, एम-एस-एन 1 आणि 2 म्हणजे त्याने काय केलंय माहिती का, जो मेडिकल सर्जिकल नर्सिंग सब्जेक्ट आहे ना, तो 2 पार्टमध्ये डिव्हाईड केलाय. कारण की ना, मेडिकलचं कसं आहे माहिती का, की एवढ्या साऱ्या डिसीज कंडिशन आहेत ना, की त्याला आपण एक बुक प्रिफर नाही करू शकत. मग त्यामध्ये काय झालंय, की 2 पार्ट्स केलेत. सो एम-एस-एन 1 आणि एम-एस-एन 2. तर त्याच्यामध्ये सिंपलचं आहे, की मी पण स्टार्टिंगला खूप कन्फ्यूज झालेली, की एम-एस-एनमध्ये असं काय वेगळं आहे, की फर्स्टमध्ये, सेकंडमध्ये काय वेगळं आहे? तर त्याच्यामध्ये सिंपल असं आहे, की अर्धे डिसीज कंडिशन पार्ट 1 मध्ये आहे आणि अर्धे डिसीज कंडिशन पार्ट 2 मध्ये आहे. सो तुम्ही अजिबात कन्फ्यूज होऊ नका, की मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 मध्ये काय असतं किंवा 2 मध्ये काय असतं. सो सेम कंटेंट आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की बघा हेड टू टू म्हणजे आपल्याला टोटल आपले जे आपण सॉरी यार गाईज, की सिस्टम्स पाहिल्या आहेत. सिस्टम्समध्ये ना टोटल सिस्टममध्ये काही ना काही डिसीज असतात. म्हणजे रेस्पिरेटरी म्हणा, डायजेस्टिव्ह म्हणा, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणा, अशा आपल्या ज्या 11 सिस्टम आहेत ना, त्या प्रत्येक सिस्टममध्ये काही ना काही डिसीज कंडिशन असतात. सो या पूर्ण जर आपल्याला शिकायच्या असतील, तर आपल्याला पूर्ण एक बुकमध्ये नाही होणार ना, म्हणून त्यांनी काय केलं, की 2 पार्ट्स डिव्हाईड केले. सो फर्स्टमध्ये काय आहे, की अर्धे डिसीज कंडिशन आहे आणि सेकंडमध्ये अर्धे डिसीज कंडिशन आहे. सो अशा प्रकारे आपला जो फर्स्ट सब्जेक्ट असतो, जो आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 आणि मेडिकल नर्सिंग सर्जिकल 2. सो अशा प्रकारे आपल्याला 2 सब्जेक्ट इथेच कव्हर होतात. सो समजलं तुम्हाला, की सिंपलमध्ये, की याच्यामध्ये पूर्ण आपले मेडिकलमधले कुठले डिसीज कंडिशन असतात, ते असतात. तर तरी पण अर्ध्या लोकांना कन्फ्यूज असतील, की नक्की डिसीज कंडिशन कुठली असतील. तर एक्झाम्पल घ्या म्हणजे, की बघा आता फीव्हर जे पण असेल डेंग्यू, मलेरिया, चिकन पॉक्स आणि अजून बघा कॅन्सर पण आपल्याला यामध्ये शिकायला भेटतो. टाइप्स ऑफ कॅन्सर कोणते-कोणते कॅन्सर असतात. आता बघा आपल्याला एकच कॅन्सर माहिती आहे, की ब्लड कॅन्सर असतो, ओव्हरियल कॅन्सर असतो. अशा ना खूप प्रकारचे कॅन्सर्स आहेत. सो ते पण आपल्याला शिकायला भेटतं. अँड देन अजून बघा आता फीव्हर झाले, त्यानंतर ना म्हणजे असं खूप सारे आहेत, की ना मी तुम्हाला एका व्हिडिओत अजिबात सांगू शकणार नाही. कारण की एवढे डिसीज कंडिशन आहे ना, लिटरली लिस्ट बनून जाईल. एवढा तुम्हाला वेळ लागेल, की ते डिसीज कंडिशन वाचण्यासाठी. सो सिंपलची गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिसीज कंडिशन भेटणार आहेत वाचायला आणि खूप सुंदर आहे. जसं फर्स्ट इयरमध्ये होते ना, की तुम्हाला पूर्ण बॉडी पार्ट्स आणि त्याचे सिस्टम्स कळत होते. तर सेकंड इयरमध्ये ना त्या बॉडी पार्ट्समध्ये कुठे डिसीज होतात, कशाप्रकारे होतात, त्याचे सिम्प्टम्स काय असतात, ते आपल्याला कसं डायग्नोज कळतं. ते पूर्ण छान एकदम सुंदर आहे जी-एन-एम सेकंड इयर. सो तुम्ही जर एकदम मन लावून अभ्यास केला ना, तर लिटरली खूप सुंदर आहे शिकण्यासाठी पण आणि खूप काही तुम्हाला त्याच्यामधून शिकायला पण भेटेल आणि छान टॉपिक्स पण आहेत, की त्याच्यावरती आपल्याला माहिती आहे का अर्धे टॉपिक माहीतच असतात. एक्झाम्पल घ्या आता डेंग्यू. डेंग्यू आपलं खूप वेळा ऐकला नाही, की डेंग्यू फीव्हर होतो. डेंग्यू फीव्हर होता आता जेव्हा पावसाळा येतो याच्या वेळेत काही-काही डिसीज कंडिशन ना कॉमन असतात. तर आपल्याला वाटतं, की यार असं का होतं? हे असं का होतं ना याचा आन्सर आपल्या या जे-एन-एम सेकंड इयरमध्ये पूर्ण आहे, की कशामुळे होतं, का होतं, त्याचे सिम्प्टम्स काय असतात, त्याचे कॉजेस काय असतात आणि त्याच्यावर आपण कशाप्रकारे ट्रीटमेंट देऊ ना, हे सगळं आहे याच्यामध्ये. सो खूप छान सब्जेक्ट आहे. तर तुम्हाला कळालं असेल, की सो अशा प्रकारे आपले 2 सब्जेक्ट क्लिअर झालेले आहेत. एम-एस-एन 1 आणि एम-एस-एन 2.
तर थर्ड सब्जेक्टकडे जाऊया आपण. आता तो आहे मेंटल हेल्थ नर्सिंग म्हणजे सायकियाट्रिक. खूप अमेझिंग आणि एवढं काही शिकायला आहे ना त्यामध्ये खूप छान. तर त्याच्यामध्ये माहिती आहे का, आता आपण बघितलं की ऑल बॉडी पार्ट्स म्हणजे जे पण सिस्टम असेल त्या रिलेटेड आपण एम-एस-एन 1 मध्ये डिसीज बघितले. तर याच्यामध्ये काय आहे की ब्रेन रिलेटेड जे पण आपल्या ब्रेन रिलेटेड डिसीज आहेत ना, त्या सगळ्या ज्या आहेत मेंटल हेल्थमध्ये येतात. कारण की बघा, जेव्हा आपलं ब्रेन काम करणार नाही, व्यवस्थित त्याचं फंक्शन होणार नाही, काहीतरी डिफॉर्मिटी आहे ना, तेव्हाच व्यक्ती जो आहे सायकियाट्रिक होतो किंवा जो मेंटल डिसीज त्याला होतात. आणि कॉमन माहिती आहे का, मी जेव्हा होती ना फर्स्ट सेकंड इयरमध्ये जेव्हा मला नवीन सब्जेक्ट होता, तर मला काय वाटलेलं की सायकियाट्रिक फक्त नाही का जे पागल असतात लोकं, जे पागलसारखे करतात किंवा जे मेंटल हॉस्पिटल असतात असेच असतात. बट लिटरली असं नाही आहे. त्यामध्ये माहिती आहे का, जे डिसीज कंडिशन आहे ना, खूप वेगळ्या प्रकारची आहे माहिती आहे का. तुम्ही जेव्हा वाचाल ना सायकियाट्रिक तर अक्षरशः असं वाटतं ना, की हे सिम्प्टम्स माझ्यामध्येच आहे किंवा हे तर मी पण सुद्धा करते. म्हणजे असं आहे ना, की तुम्ही खूप कन्फ्यूज होऊन जाल. म्हणजे रिलेटेबल आहे सब्जेक्ट. तर तुम्हाला खूप मज्जा येईल सायकियाट्रिक वाचायला आणि सब्जेक्ट त्याच्यामध्ये ना सिम्प्टम्स इतके भारी आहेत ना, म्हणजे खूप सुंदर. म्हणजे हॅल्युसिनेशन, डिल्युजन, इल्युजन म्हणजे ऐकायला खूप कठीण वाटतं हे शब्द, पण खूप अमेझिंग, खूप जास्त. म्हणजे ज्यांना माहिती आहे का असं थोडंसं हॉरर गोष्टी म्हणजे या ना, त्या सगळ्या माहिती आहे का अक्षरशः यामुळे या टॉपिकमध्ये एवढं सुंदर आहेत ना. आता म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल एक गोष्ट समजून सांगते, म्हणजे सिंपल म्हणजे तुम्हाला एकदम सिंपल काय सो हॅल्युसिनेशनचा अर्थ आहे भास होणे. लिटरली काय आहे भास होणे. तर त्याच्यामध्ये काय असतं ना, की पेशंटला भास होतात वेगवेगळ्या प्रकारचे, की एक्झाम्पल आपण खूप साऱ्या मूव्हीजमध्ये नाही पाहिले का, की काही जे पेशंट असतात किंवा जे हिरोईन असते ती नाही का म्हणजे काही मूव्हीमध्ये आहे मी ॲक्चुअली मला मूव्हीचं नाव आठवत नाही, पण त्यामध्ये बघा असतं सीन, की नाही तिथे कोणीतरी आहे, तिथे मला कोणीतरी दिसतं, तुम्हाला दिसत नाहीये का तिथे कोणतरी आहे. सो अशा प्रकारचे जे सो त्याला बोलतात हॅल्युसिनेशन. म्हणजे अशा खूप साऱ्या प्रकारच्या म्हणजे सिम्प्टम्स आहेत ना, की आपल्याला वाटेल यार हे तर नॉर्मल आहे. तर हा डिसीज कंडिशन कसा होऊ शकतो? म्हणजे खूप छान आहे. तर तुम्ही नक्की वाचाल आणि तुम्हाला काही डाऊट असेल ना, तर प्लीज तुम्ही आरामात विचारू शकता मला. देन त्यानंतर आहे फोर्थ सब्जेक्ट. सो तो आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग. हा तर खूप सुंदर सब्जेक्ट आहे. कारण की जो आहे न्यूबॉर्न बेबीबद्दल आपल्याला सगळं काही शिकायला भेटतं. सो याच्यामध्ये ना जे पण आहे मी तुम्हाला आधीच सांगितलंय, की डिसीज कंडिशन पाहिजेत आपल्याला. तर यामध्ये पण सेम आहे. आता आपण बघितले, की नॉर्मल बघा आता चाइल्डमध्ये सॉरी मेंटल हेल्थमध्ये आणि एम-एस-एनमध्ये कसं होतं, की ऑल एजमधले होते. ठीक आहे. ऑल एज ग्रुपमधले असं आपण इंडिव्हिज्युअल नव्हतं पाहिलं, की आपण मोठ्यांनाच ट्रीट करणार किंवा ओल्डर एजवाल्यांनाच ट्रीट करणार किंवा जे मीडियम जे एज आहे त्यांनाच करणार, असं काहीच नव्हतं. बट चाइल्ड हेल्थमध्ये कसं आहे, की स्पेसिफिक आपल्याला लहान बाळांकडेच लक्ष द्यायचं आहे. जे लहान बाळाचा टॉपिक आहे, त्यात विचार करा, की चाइल्ड हेल्थ नर्सिंग म्हणजे आपल्याला लहान बाळांच्या हेल्थवरच आपल्याला तो सब्जेक्ट दिलेला आहे. सो त्याच्यामध्ये पूर्ण जे आहे ना बेबी बॉर्न केव्हा होतो, त्याची इम्युनायझेशन शेड्यूल, की आपल्याला कोणते व्हॅक्सिन त्यांना द्यावी लागतात, त्यांची डाएट कशी असते, त्यांची ग्रोथ एंड डेव्हलपमेंट हा तर खूप म्हणजे इम्पोर्टंट टॉपिक आहे ग्रोथ एंड डेव्हलपमेंट. कारण की बघा लहानपणापासून तर आपली कशी ग्रोथ होते, जो आपण 12th इयरचे होतो. म्हणजे सुंदर आहे त्याच्यामध्ये पण माहिती आहे का आपल्याला कळतं, की आपण लहानपणापासून कसे कधी बोलायला लागलो, की किती म्हणजे दिवसांनी आपल्याला हे अशा सिम्प्टम्स नाही का म्हणजे नॉर्मली आता बघा, लहान बाळ आपल्याला जेव्हा जन्मतात, तेव्हा किती वर्षाने ते बोलतं, किती वर्षाने आपण त्याला काय खायला घालायला हवं, म्हणजे आणि मुलींसाठी तर ते खूप सुंदर आहे, की आपल्याला ॲज अ फ्युचरमध्ये आपण सर्वजण आपल्याला त्या फेजमध्ये जायचं आहे. सो आपल्याला एवढं सिंपल होईल, की आपल्याला पूर्ण गोष्टी आत्ताच माहिती असतील. सो खूप सुंदर आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग पण. तर तुम्ही नक्की वाचा तो चाइल्ड हेल्थ. तर असे टोटल आपल्याला 4 सब्जेक्ट आहेत. तर परत एकदा छान सांगते तुम्हाला मी. सगळ्यात पहिले आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1, मेडिकल सर्जिकल नर्सिंग 2, नंतरला आहे मेंटल हेल्थ नर्सिंग आणि नंतरला आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग. असे 4 सब्जेक्ट आहे आणि खूप छान आहे. तुम्हाला पूर्ण वर्ष कमी पडेल, की इतके डिसीज कंडिशन आहे ना, इतकं सुंदर आहे. लिटरली खूप छान आहे. पण तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा, की आपल्याला ना सेकंड इयरमध्ये ना पेपर पॅटर्न वेगळा असतो. म्हणजे आपल्याला प्रेझेंटेशन वेगळं करायचं असतं. तर फर्स्ट इयरमध्ये कसं होतं, की आपल्याला ना डायग्राम काढायची होती. देन त्यानंतरला आपला डेफिनिशन, इंट्रोडक्शन, देन त्यानंतर त्याचे पूर्ण असं एक्सप्लेन करायची होती सिस्टम. ठीक आहे. बट सेकंड इयरमध्ये तसं नाहीये. सेकंड इयरमध्ये कसं आहे, की डिसीज कंडिशन रिलेटेड आहे. तर डिसीज कंडिशन रिलेटेड आहे ना, त्यामुळे आपल्याला इंट्रोडक्शन लिहावं लागेल, डेफिनिशन लिहायला लागेल, सिम्प्टम्स लिहावे लागतील आणि नंतरला त्याचे टाइप्स लिहावे लागतील. नंतर तुम्ही डायग्नोज कसं करणार, त्याच्यावर ट्रीटमेंट कशी करणार, हे सगळं त्यामध्ये लिहावं लागतं. असं मी तुम्हाला सांगायला गेले ना, तर खूप जास्त म्हणजे मोठा होईल व्हिडिओ आपला. बट तुम्हाला जर वाटत असेल, की मी तुम्हाला ना
पेपर पॅटर्न किंवा जे आहे प्रेझेंटेशन कसं करावं लागेल आपल्याला सेकंड इयरचं. जर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर मला कमेंट करून सांगा, की "दीदी यावर व्हिडिओ बनवा." तर मी नक्की बनवेल त्यावर. कारण की ते इम्पोर्टंट आहे. कारण की आपल्याला प्रेझेंटेशन करणं इम्पोर्टंट आहे ना. तुम्ही किती वाचलं, पण तुम्ही प्रेझेंटच नाही केलं, तर त्याचा अर्थ आहे का नाही. सो त्यामुळे ना प्रेझेंटेशन पण खूप इम्पोर्टंट आहे. सो त्यावर पण मी लवकर व्हिडिओ घेऊनच येईल. आणि तुम्हाला अशा प्रकारे काही पण डाऊट असतील ना, तर प्लीज कमेंट करून मला सांगत जा, की जेणेकरून मला कळेल. सो आय होप गाईज की तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल झाला असेल. सो तुम्हाला काही पण डाऊट असेल तर प्लीज गाईज कमेंट करून नक्की सांगा, की मी तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करेल. तर अशा प्रकारचे आपले 4 सब्जेक्ट शिकायला भेटणार आहे. सो खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला थोडासा पण डाऊट असेल तर प्लीज गाईज तुम्हाला ॲज अ फ्रेंडसारखे किंवा ॲज अ दीदीसारखं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लास्ट टाईम मी 1-2 कमेंटचे रिप्लाय नाही देऊ शकले. सो आय एम रिअली सॉरी. बट यापुढे असं अजिबात नाही होणार. तर प्लीज कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर माझे डेली व्लॉग्स जर तुम्हाला पाहायचे असेल, माझी डेली लाईफ कशी आहे किंवा मी काय करते, सो म्हणजे अशा प्रकारचे देखील व्लॉग माझ्या चॅनलवरती आहेत, तर तुम्ही जाऊन ते देखील नक्की बघा. अँड थँक यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ पाहण्याबद्दल, की एवढा तुम्ही स्वतःचा टाईम देऊन माझा व्हिडिओ पाहिलात. आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण की मला लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर बनवायचे आहेत. तर थोडेच बाकी आहेत, सो प्लीज सपोर्ट करा. मी लवकरात लवकर जास्त व्हिडिओ बनवेल. सो आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. सो भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भेटूया. बाय.